परतीच्या पावसानं सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय। माढा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। हजारो हेक्टर शेती क्षेत्र उभ्या पिकांसह वाहून गेलंय। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली आहे। सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीने जीवितहानी देखील झाली आहे। जवळा येथील एक व्यक्ती तसेच महिम येथील 2 लहान मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सर्व भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढवले असून सरकार त्यांच्या पाठीशी कायम आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार तातडीची मदत करेल असं आश्वासनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे। काय परिसरामध्ये पाऊस झालाय, मोहोळला पाऊस झालाय, त्या अख्ख्या जिल्ह्यामध्येच परिस्थिती अतिशय अडचणीची अशी आहे आणि शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठं नुकसान या सगळ्या परिस्थितीमध्ये झाले। मी प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत, सगळ्या पालकमंत्र्यांनी सूचना आहेत की तातडीनं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथली परिस्थिती काय बघून तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक असणारी कारवाई, पंचनाम्यापासून सगळी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज प्रशासनाला आपण तशा सूचना दिलेल्या आहेत। ज्या घरांचं नुकसान झाले त्याचे पंचनामे, काय शासकीय मालमत्तांचं नुकसान झाले त्याचे पंचनामे आणि खास करून आमच्या शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचं जे नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पंचनाम्याचे रिपोर्ट आले की त्या संबंधित शेतकरी बांधवांना तातडीची मदत शासनाच्या माध्यमातून देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।